आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबट तिखट गोड अशी आंब्याची चटणी बनवणार आहोत। आता उन्हाळा आलेला आहे आणि आंब्याचा सीजन आलेला आहे। तर बघू शकता मी ही कच्ची आंबे आणलेली आहे। सर्वात आधी आपल्याला या आंब्यांना सोलून घ्यायचा आहे, म्हणजे हा वरचा जो ग्रीन पार्ट दिसत आहे, जी याची साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे। बघू शकता या प्रकारे आपण सर्व आंब्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला यांना कापून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। कच्चे आंबे आहेत हे, त्यामुळे याच्या बिया ह्या सहज निघून जातात। बघू शकता हे बिया काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला यांना कापून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला लहान आकारामध्ये आपल्याला असं कापून घ्यायचं आहे। याच प्रकारे आता सर्व आंबे आपण कापून घेऊया। सर्व आंबे कापून झालेले आहेत। आता मी एक मिक्सरचा जार घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे आंबे टाकत आहे। तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता, पण मी मिक्सरमध्येच लावून घेत आहे। बघू शकता आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण टाकलेलं आहे, 6-7 कड्या लसणाच्या टाकलेल्या आहेत, थोडा जिरा टाकलेला आहे। त्याचबरोबर आता आपल्याला इथे साखर टाकायची आहे। साखर मी इथे 3 चमच टाकत आहे। 3 चमचपेक्षा थोडी जास्तच टाकलेली आहे साखर। त्याचबरोबर अर्धा चमचापेक्षा कमी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचपेक्षा थोडा जास्त मिरची पावडर टाकलेला आहे। आता याला छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता आणि आता आपली चटणी एकदम रेडी झालेली आहे। आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता काय झणझणीत चटणी रेडी झालेली आहे। खूपच चविष्ट लागते ही चटणी आणि खूप कमी वेळात झटपट ही चटणी तयार होऊन जाते। 1 मिनिटामध्ये ही चटणी तुम्ही बनवू शकता। खूपच चविष्ट आणि चटपटीत ही चटणी लागते। एकदा तरी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।